वाटतं की तो जाम स्ट्रॉंग आहे, पण नसतं म्हणजे त्याला समजवायला लागेल. घेऊन जायचं हो घरी, आपल्यासाठी सोलतायत बाबा. दाखव काय आहे ते करू, काय आहे ते, काय आहे काय हो. आणि इथे काय आहे बघ, हे काय आहे पॅरट, हे काय आहे पॅरट है ना. हा हो, काय आहे काय आहे पिकॉक. तर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व, मजेत ना. मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त, एकदम छान, एकदम अगदी टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपलं पुन्हा एकदा एक नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आता दुपारनंतर आम्हाला निघायचं आहे नेरळला जायला, आणि आता उठलून आवरून बिवरून झालेलं आहे. इथे पर्व शेठ बघा मस्त असे खेळतायत. बबडू पण बाहेर सायकल चालवते, त्याची इकडेच सायकल ठेवलेली आहे, तर मग तो इकडे आला की सायकलवरच म्हणजे असतो बघावं तेव्हा. कारण घरी कसं आपल्याला रस्ता वगैरे साईडला चांगला नाही आहे चालवायला, पडायची भीती असते, म्हणून मग त्याची सायकल इथेच ठेवलेली आहे. मग तो बाहेर आहे ना सतत सायकलच चालवत असतो. दादा पण आला आहे ना बाबू. तू पर्वला मिस करतो ना तिकडे गेल्यावर. बबडू माझ्यासाठी हे रोबोटवाला गाडी आणली. कोणी आणली रोबोटवाली गाडी? कोणी आणली? ते रास्ता लागला. कोणी आणली सांग गाडी? बघ ना बघ, गाडी नाही टोपी घेत होतो. तर मम्मीनी मस्त इडल्या बनवल्या त्याच नाश्त्याला. आता त्या इडली वगैरे खाते, पेट पूजा करते, आणि त्यानंतर मस्त दुपारचा पण बेत तुम्हाला दाखवते. आज गटारी स्पेशल आहे आमच्याकडे, म्हणजे गटारीच आज सेलिब्रेट करणार आहोत आम्ही. तर मग बघूया आज काय काय होते ते तुमच्यासोबत शेअर करते. असेच ना कनेक्ट राहा, ठीक आहे. मम्मीने आवाज दिला, मच्छीवाली मावशी आलेली आहे. बघूया मच्छी काय काय, मच्छी काय काय घेऊया आपण आज. कसली दिसते ग ती, काय कोलंबी. 200चा वाटा आहे कोलंबीचा मावशीकडे. टाकासारखं नाही. हा तुम्ही जा तिकडे आतमध्ये जा. पप्पा असले ना की काय कायच ते घेत आहेत मम्मीला जास्त करून. हे वेगळं, बाकी नाही, मला तळासाठी पाहिजे, कालवण नाही करायचं. चार झालं? दिवस तरी चालेल. पण ते तळायला दे. मटन आहे ना. बाबू कोलंबी खाणार आहेस तू? वो फिश, फिश कुठे फिश, फिश टाका आता. शंभर. थांब थांब थांब. मम्मीने मस्त फ्रेश मच्छी घेतली फ्राय करायला. दाखव ना, दाखव. भुकेली माणसं पाऱ्यावरच आहेत. मस्त मम्मीने बोंबील घेतलेत आणि बबडूसाठी स्पेशल कोलंबी घेतली फ्राय करायला. काय म्हणाला तू, काय म्हणाला? बाबू मी पर्वला सोडू खाली. सोडू सोडू ए सोडू खाली, सोडू मच्छी का दाखव. खाली, सोडू पर्वला सोडू खाली. त्याला बोल बाबू, दादाला बोल येऊ येऊ तोडायला येऊ, जातो खाली, उतर. तोडायला येऊ. उतर. 3, 2, 1 गो. ढकलत तो एकदम. काय करतो, काय करतो दादा? मी तोडला कचरा. मध्ये जायची यांची भांडणं होतात. परवाला पण बबडूच पाहिजे असतो, पण त्याला कसं समजत नाही. बबडू असं काय करायला गेला ना, घरबीर बांधायला गेला ना की तो येऊन तोडतो. असं कालपासून चालू आहे, आणि त्याला असं कळत नाही की पर्व लहान आहे, तर तो त्याला असा हलवतो पूर्ण. त्याला वाटतं की तो जाम स्ट्रॉंग आहे, पण नसतं म्हणजे त्याला समजवायला लागेल की तो छोटा आहे, त्याला असं मारत बिरत जाऊ नको. त्याचं कसं तर घरी तो एकटाच असतो, त्याच्यामुळे त्याला असं लहान बिहान मुलांशी असं ट्रीट करता येत नाही, लहान मुलांना जास्त. तर त्याला असं तो त्याच्याप्रमाणे असं लेवलचंच समजतो आणि त्याच्यासोबत राहतो. तर ठीक आहे, बघूया आता मस्त असं मच्छीचं कालवण, सॉरी मग पप्पा बहुतेक मटण आणणार आहेत. मटणाचं कालवण, बोंबील आणि कोलंबी मस्त फ्राय, आणि आता इडलीचा नाश्ता. चलो, पप्पानी सकाळी सकाळी काम चालू केले नारळ सोलायचा. JCB आणला. एवढे सगळे नारळ बघा.
आपल्याला घेऊन जायचे मग सगळे नारळ. ए बबडू, हे आपण घेऊन जायचे हो घरी, आपल्यासाठी सोलतायत बाबा. बघू आणि पाहिजे काय उलटी काय आणखी आहेत ना अजून? संपाला पण पाहिजेत ना तेवढे. सर्विंग चालू केले वहिनी साहेबांनी. तुला कसं वाटतं मी तुला जेव्हा असं वहिनी साहेब हे बघा असं आहे म्हणून मी हिला वहिनी बोलत नाही. वहिनी बोलत की हिला ऑकवर्ड वाटतंय. आपलं नेहमीच चांगलं आहे ते चाललं ते. पण साहेब पण बोललो मी पुढे. नको ते तर अति वाटते. मस्त नरम नरम इडली, गरम गरम सांबार आणि चटपटीत चटणी. चटपटीत चटणी. आणि हे काय आहे? टॉपी. 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 टोपी बोल टोपी. टॉपी. टोपी. या इडली खायला. कुठं जायचं? कुठं? परवाला उन्हाळ्याला जायचंय. सगळ्यांना हाय कर. हाय. हा हे काय ही आमची हाय करण्याची पद्धत आहे आता. हाय. आणि ही कर ही. आ कर आ. आ. जीभ दाखव. गुडलू माझं गुडलू. आम्ही चाललोय फिरायला ना बाबू. परू कुठे चालला? नदीवर फिरायला. काय रे परू, कुठे चालला आतू सोबत? नदीवर फिरायला. परूची गाडी घेऊन मी निघाले बबडूला घेऊन. परूची गाडी घेऊन परूला घेऊन चालले सफारीवर. आणि त्याचसोबत तुम्हाला आहे ना आमची नदी पण दाखवते. घराकडे जातच होते तेवढ्यात पप्पा दिसले मला इथं. पप्पा आणि बबडू मच्छी पकडतात. मिळाली काय? आणि ह्याला आता बाबांकडे जायचंय ना. चल जाऊ. चल एक राऊंड मोरी उचल तिकडून. बघूया पप्पा काय करतात. हा चला. बाबा काय करतात बघू. चला बाबा काय करतायत. बाबा मच्छी पकडतायत. बाबा मच्छी पकडतायत. बबडू बघा कसा बसलाय पप्पांच्या बाजूला. तू ह्याच्यातून एकटा गेला बाबू? बाबांना भेटला का फिश बाबू? ही आहे आमची नदी. नाही काय पप्पा बघा हो तो त्याला लक्ष का पप्पा. नाही तू पटकन तर तोल जायचा. बाहेर खाल्लेलं चालतं ना मटन चिकन श्रावणात. घरात नाही ना. नाही ते खातील म्हणून विचार करते. ते कामावर खातील ना चांगले मटन चिकन. तर एक छोटीशी झोप घेतल्यानंतर जेवायला बसलोय आम्ही सगळे. तर जेवणामध्ये काय काय तुम्हाला दाखवते. एक मिनिट. इथे आहे भाकरी, भात, मटणाचा रस्सा आणि कोलंबी फ्राय, बोंबील फ्राय, मांदेली फ्राय आणि सोलकढी. तर या गटारीला मस्तपैकी जेवायला. आता गटारीच झाली एक प्रकारची. काय आता श्रावण मास चालू होईल. तर आमची थंडी काही खाणार नाही बोलतायत. मध्येच बोलतात खाईन, मध्येच बोलतात नाही खाणार आहे. माहिती नाही की डिसाइडेड नाही आहे. मी तर खाईन, मला जमत नाही त्याच्यामुळे. तर इथे मम्मीने मस्त असं जेवण बनवलं आज. इकडं दुसरं एक शूटर आहे आमचा. आणि इथे पर्व शेठ जेवत आहेत. परू भाकरी खाते. कसं झालं विकी जेवण?
चला आता आम्ही सगळे फटाफट जेवून घेतो, कारण आम्हाला आता निघायचं आहे वे टू नेरळ. चलो ए बबडू आई, आता आपण जाऊया, टीचरला सांगूया आणि परत येऊया, है ना? झेंडा पडतो. येऊ परत झेंडा फडकवून मस्त. आता झेंडा आहे तुमच्या शाळेमध्ये ना, राष्ट्रगीत बोलशील ना? हा? रडतो कशाला? परवा पण रडायला लागला बघ, परवा. तुला बघून. परवा पण रडायला लागला बघ, परवा रडतो तो तुला बघून. तू रडतो ना म्हणून परवा पण रडायला लागला. तू बनाना आणलेली ते आहे. हे बघ. काय हो बनाना गाडीत काय काय ठेवायचे? बाबू काय बनाना आणि झाडू दे. झाडू नको आहे तिला. हाय. जा करू. तुला मी टीव्ही लावते तर. तुला गाडीत नको किती आहे. काय झालं तुला? तुला काय झाले? पिसाला रडते. दादा रडतोय म्हणून रडतोस. आहे अजून सूर लावलाय आणि आता अजून सूर लावलाय. गाडी आली समोर. चला चलो बाय बाय. बाबू बाय. येऊ परत. चलो बाय बाय. बाय. येऊ बाबडे परत. येऊ बोललो ना. माझे काय बोलतोस? एसीची वारा येतो ना पाठीमागे. तर आता कुठे जरा शांत झालाय. जाम किरकिर केलं. ते काय झालं, आम्ही कालच आलो आणि आज लगेच चाललोय, तर त्याला ते कमी झालंय. असं जास्त थांबायला नाही भेटलं ना त्याला, त्याच्यामुळे मग आता चिडचिड तो ऐकतच नव्हता. बाबांना आणि आजीला चला बोलते सोबत, तुम्ही पण असं करत होता. तर आता जरा कसा बसा गप्प केलाय की आता आपण परत येऊ असं सांगून त्याला गप्प केलाय. आता रक्षाबंधनला मी म्हणजे येणारच आहे परत, आणि तेव्हा 4-5 दिवस राहीन, मग तेव्हा ते त्याला कव्हर होऊन जाईल त्याचं सगळं. मग आता त्याला तेच समजवलंय की आता आपण जाऊया आणि थोड्या दिवसांनी परत येऊया. मग आता जरा स्वतःला आता माहिती आहे आता का आपण परत तर रिटर्न जाणार नाही, आता घरी जायचंच आहे. मग ते रडून का उपयोग नाही, त्याला कळतं ते. मग तो आता गप्प बसलाय, आता पाठीमागे बसलाय. त्याला आता पाहिजे फोन, तर मी तुला थोडा वेळ फोन देते, आणि फोन नाही दिला तर मागून चिडचिड करेल. म्हटलं ठीक आहे घे बाबा, फोन पण घे पण गप्प बस. मग आता मी माझ्या बाबूला काय देते, बाबू फोन देते ना. तर आता वाजले 4:30. आता मी 4:30 किती वाजतील साधारण विकी 7:30 वाजेपर्यंत बघू पोचतोय काय कसं काय ते तुम्हाला सांगते. बबडूला काय खायचंय बाबू, काय प्यायचंय, काय प्यायचंय तुला आता? मिल्कशेक प्यायचंय. म्हणून आता इथे कॅफे दिसलाय तर तिथे त्या कॅफे मध्ये जाते, तिथे बघूया मिल्कशेक आहे काय. तर चलो मिल्कशेक प्यायला. संपलं का रे? औषधं पण आणायला लागतील ना. ते पावती आहे का तुझ्याकडे? जाताना ह्याच्यावर आहे ना, त्याच्या फाईल मध्ये आहे ना. तुम्हाला सोडवलं पटक्यान तू पटकन. बबडू आता काय पाहिजे तुला अजून? चॉकलेट मिल्कशेक, स्ट्रॉबेरी प्यायलाय, आता चॉकलेट मिल्कशेक साहेबाला. हा विकी खर्च आहे त्याचा, खर्च आहे का? त्याचा कमी तुझा जास्त आहे, तो गप निघाला असता. आता एक भांडवल वाढले. आता तुम्ही मला सांगा, बायकोला आणि पोराला दोघांना सोबत आणले, पोराला घेतात, बायकोला विचारत पण नाही की तुला हवाय की नको हवाय. मी वाट बघितली पिईपर्यंत, नंतर मी बोलली मला का नाही घेतला. अरे पण मी नको बोलेल, नंतर मी घेतच नव्हती. ज्यूसचा हट्ट त्याचा होता. अरे पण मी घेते, मला तुम्ही येईपर्यंत काय दिलं का खायला प्यायला? असं लिहिलंय का कुठे? हा मग द्यायला पाहिजे ना, कुठं आपण बाहेर गेल्यावर खायला वगैरे. तुम्हाला माहिती आहे मला खाण्यापिण्याची किती आवड आहे, आणि मी बोललेले की जाऊया नको. आणि मग आता मला मागवलं तर परत त्याला चॉकलेटचा पण पाहिजे बोलतोय. आता चॉकलेट पण व्हिडिओ कॉल कर. आता परत कशाला? मला एक तर तिला मला दुसरा. तर मंडळी आलेली आहे घरी. येऊन थोडंसं आवरलं, छोटी मोठी जी कामं, कचरा बिचरा काढला जरा, आणि फ्रेश झाले. बबडूला मस्त फ्रेश केलं. आता बबडूला टी व्ही लावून दिलाय, तो तिथे टी व्ही बघतोय, आणि मी म्हटलं तर 5 मिनटं बसते जरा निवांत आणि मग जेवण बनवते. कारण आता दुपारी पण लेट जेवले होते घरी, त्याच्यामुळे भूक तर मला पण नाही आहे, जास्त नाही आहे भूक, थोडीशीच आहे.
आणि विकी पण बोलतात की मला जास्त भूक नाही. आणि बबडू तर माहिती आहे तो बबडूचं जेवण काय असतं ते, त्याला दिलं काय आणि नाही दिलं काय सारखंच आहे. म्हणून आता थोडक्यात काहीतरी खिचडी बिचडी काहीतरी बनवेन. बघते आता काय बनवायचं ते. चिकन वगैरे आणले तर चिकन खिचडी बनवते, एकदाच कुकरला लावते, झटपट बनून जातं. तर असा होता आपला आजचा व्हिडिओ. घरी आले म्हणजे माझं आता ह्या वेळेचं म्हणजे असं होतं की एवढा इंटरेस्ट नव्हता खरं बोलायला तर जायचं, कारण आता मला रक्षाबंधनला जायचं आणि मला ना असं एक दिवस जायला आवडत नाही घरी माझ्या माहेरी. गेलं तर मग 4-5 दिवस राहिलं ना तर मला बरं वाटतं. नुसतं जायचं यायचं उगाच धावपळ होते. आता बघा मी काल गेलो आणि हमखास आम्ही जेव्हा असं करतो ना 1 दिवसासाठी जातो तेव्हा काही ना काही नेहमी प्रॉब्लेम होतोच होतो. कधी गाडीचाच काहीतरी प्रॉब्लेम होईल, कधीच मध्येच असं म्हणजे काय ना काय होतच असतं. आता काल पण आम्ही दुपारी 12 वाजता काहीतरी 11:30 काय 12 वाजता निघालो घरी म्हणजे इथून. ते आम्ही पोचलो किती वाजता 7:30 वाजता रात्री. तसं बघितलं तर 3.5 तास लागतं आम्हाला जायला. पण काल इतकं ट्राफिक आणि गाडीच मध्ये बंद पडली, खूप प्रॉब्लेम झाला. मग धावपळ होऊन जाते. मग असं वाटतं की नको यार, गेल्यासारखं थोडंसं 2 दिवस राहिलं ना तर बरं वाटतं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती मला, ती म्हणजे माझं आता असं ठरलंय म्हणजे माझं आता इंस्टाग्रामला मला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय जरा, म्हणजे मस्त व्हिडिओ चालल्यात. मग ना असं होतंय की कुठे लक्ष द्यायचं समजत नाही, कारण इथे ना शॉर्ट व्हिडिओ टाकलाय म्हणजे यूट्यूबला शॉर्ट व्हिडिओ टाकला ना तर ते आता नाही एवढ्या होत आहेत, कारण की म्युझिकला कॉपीराईट यायला लागले आता शॉर्ट व्हिडिओमध्ये. पहिलं कसं व्हायचं, शॉर्ट व्हिडिओला कॉपीराईट नव्हता येत, पण आता शॉर्ट व्हिडिओमध्ये जर मी म्युझिक टाकलं ना तर त्याला कॉपीराईट येतोय आणि विदाऊट म्युझिक ती व्हिडिओ मलाच बघायला आवडत नाही. तर मग मी विचार केला की इथे रेसिपी वगैरे नाही, मी शॉर्ट व्हिडिओमध्ये रेसिपी नाही टाकणार, त्या मी तिकडे इंस्टाग्रामलाच टाकेन. जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ म्हणजे रेसिपी बघायला आवडत असतील ना तर मग ते इंस्टाग्रामला जाऊन बघा. मी इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, म्हणजे तुम्ही तिकडे जाऊन माझ्या शॉर्ट व्हिडिओ पण एन्जॉय करू शकता. इथे फक्त आणि फक्त आता मी व्लॉगिंग करणार आहे. व्लॉगिंगकडे पण जरा जास्त लक्ष देणार आहे, कारण की हे मग एवढ्या मेहनतीने मी जो हा चॅनल उभा केला आहे, शून्यापासून सुरुवात केली होती तसं बघितलं तर खूप 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 जास्त मेहनत घेतली ह्या चॅनलमध्ये मी. आणि आता कुठे झालं होतं मॉनिटाईज वगैरे चॅनल, पण परत ना जरा इकडे तिकडे लक्ष गेला माझा आणि त्याच्यामुळे ना इथे पण सगळं काम ठप्प झाले माझं. पण आता परत चालू करायला पाहिजे. आणि आता सणसूद येतात, सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे माझ्याकडे खूप काही आहे शूट करायसाठी. मी काय काय करते, माझ्या माहेरी मी काय काय करणार आहे, गणपती गौरी सगळ्या गोष्टी मी आता शूट करणार आहे. त्यामुळे ना नक्की ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून जर केलं नसेल तर, कारण तुम्हाला पुढचे व्हिडिओ ना खूप जास्त आवडतील. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. सो ना मला खरंच सपोर्ट करा, मी सुद्धा खूप जास्त मेहनत करेन. ठीक आहे, तर ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. ठीक आहे, बाय.